पुरणपोळी करण्यासाठी पाव किलो चणा डाळ मी अर्धा तास आधी भिजत घातली होती. तेल ठेवलं, त्यामध्ये पाणी उकळतंय, त्यामध्ये मी 1 चमचा तेल घालते. चणा डाळ छाप शिजवून घ्यायची. आपल्याला पीठ मळून घेऊया पुरणपोळीसाठी. इथे मी मैदा घेतला 1 वाटी आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि थोडीशी हळद आणि थोडं मीठ घेतलंय. आता हे आपण एकजीव करून घेऊया. आता एकजीव झाले. आता थोडं थोडं पाणी घेऊन आपण पीठ मळून घेऊया. अशा प्रकारे असं तळव्याच्या जोराने पीठ चांगलं मळून घ्यायचं. सापडून घ्यायचं म्हणजे पीठ छान येतं आणि पुरणपोळी छान फुगते. इतकंच सैल असं पीठ मळून घ्यायचं आहे बघा. तयार झालं आपलं पीठ मळून. आता या पिठाला ओल्या कपड्याने असं झाकून ठेवूया. इथे चणा डाळ बघा छान शिजली आहे. इथे मी एका भांड्यावर चाळून ठेवली आहे आणि आता आपल्याला ही चणा डाळ गळून घ्यायची आहे बघायची चाळीमध्ये. आणि हे एक्स्ट्राचं पाणी जे आहे ते असं काढून घ्यायचं आहे बघा कटाची आमटी करण्यासाठी. आणि पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं. डाळ ओतून घ्यायची आणि त्यामध्ये पाव किलो चण्याची डाळ घेतली होती, त्यासाठी पाव किलो गूळ घेतला किसून तो घालायचा आणि सगळं एकजीव करून घ्यायचं. गूळ सगळं आता वितळलं आहे आणि ते आता कोरडं करून घ्यायचं आपल्याला. पुरण बघा छान घट्ट झाले. त्यामध्ये आपण गुळाची पावडर घालूया. आता पुरण तयार झाले की नाही कसं बघायचं, त्यामध्ये अशी पळी उभी करून ठेवायची. पळी उभी राहिली तर समजायचं आपलं पुरण तयार झालं आहे. इथे मी एक पातेलं घेतलं आहे, त्याच्यावर ही अशी काढून घेतली आहे आणि त्यामध्ये गरम गरम असतानाच पुरण आपल्याला वाटून घ्यायचं. थंड झाले की ती बारीक होत नाही आणि अशा प्रकारे पुरण आपल्याला वाटून घ्यायचं बारीक करून. गरम असतानाच वाटायचं, नाही तर ते वाटलं जाणार नाही. आपले पुरण आता वाटून झाले, छान मऊसूत झाले. थोड्याशा पुरणाचे मी असे गोळे तयार करून ठेवले म्हणजे लाटताना आपल्याला सोपं जाईल. आपलं पीठ पण आता मऊ झालं छान. बघा तेल लावून घेऊया आणि पुन्हा एकदा मळून घ्यायचं. हा बघा असं पिठाचा छोटा गोळा आणि पुरणाचा मोठा गोळा घ्यायचा म्हणजे पुरणपोळी छान गोड लागते. आता आपण लाटायला घेऊया. असं हाताला छान तेल लावून घ्यायचं. ह्या पुरणाचा गोळा यामध्ये भरायचा. असं बंद करायचं घ्यायचं. लाटायला त्याच्यावरती असं गोळा ठेवायचं आणि असं हाताने आधी प्रेस करून घ्यायचं म्हणजे एकसारखं पुरण सगळीकडे पसरलं जातं. अशा प्रकारे हलक्या हाताने लाटून घ्यायची पुरणपोळी. तवा आता छान तापलाय. आता आपण पुरणपोळी घालूया. कडेने असं तूप सोडायचं. एक बाजू झाली आपली. असं तूप लावून घ्यायचं. करायची